नमस्कार मित्रांनो. उत्तरेकडे पाऊस तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार. तर जाणून घेऊया पुढील हवामान अंदाज. मार्च महिना सुरू झाला तरी काही ठिकाणी रात्रीची थंडी आणि दिवसाची उष्णता असा कडाका सुरू झाला होता. कोकणात तर धुक्याची चादर काही केल्या हटत नाही. परंतु आज अचानक पुण्यात सकाळच्या वेळी असलेले थंड वातावरण गरम जाणवू लागले. तसेच येत्या आठवड्यात महाराष्ट्रासाठी तापदायक ठरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. एकंदरीतच प्रकृतीच्या प्रकोपाला सामोरे जाण्याची ताकद ठेवावी लागणार आहे. उत्तर भारतात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला. 10 ते 12 मार्च या काळात हवामानात मोठा बदल होणार आहे. पश्चिम इराण आणि आसपासच्या भागात खालच्या ते वरच्या पातळीवर चक्राकार अभिसरण म्हणून एक नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाला. त्याचा परिणाम भारतावर होत आहे. येत्या आठवड्यात गुजरात, गोवा आणि इतर महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेच्या लाटा येणार आहेत. 11 ते 15 मार्च दरम्यान हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात वादळ, बर्फवृष्टी आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट बल्तिस्तान 15 मार्चपर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 11 ते 14 मार्च दरम्यान गुजरात, कोकण आणि महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेच्या लाटा उसळणार आहेत. मध्य भारत आणि महाराष्ट्रात कमाल तापमान हळूहळू 2 ते 3 अंश सेल्सिअसने आणि पूर्व भारतात 3 ते 5 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची अपेक्षा आहे. या काळात सुती कपडे घालावेत, मुलांना उन्हात जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.